मित्रांनो नमस्कार. परभणीचा हा गुरुवारचा बाजार आहे. इथं आता बकरी ईद पूर्वीचा हा शेवटचा बाजार आहे, त्याच्यामुळे इथं आवक बकऱ्यांची खूप जास्त आहे. सुरुवातीच्या एंट्री गेट पासून जर पाहिलं तर तुम्हाला ह्या पूर्ण परिसरामध्ये बोकडांची आवक खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटते. जातीच्या बाबतीत जर सांगायला गेलं, परभणीच्या बाजारामध्ये खास करून उस्मानाबादी, गावरान किंवा थोडक्यात संकर, मिश्र संकर झालेले बोकडे जास्त पाहायला भेटतात. जातवान बोकडे बी काही काही प्रमाणामध्ये आहेत. तुम्हाला मी आता प्रत्येक ठिकाणी किंवा दावणीला घेऊन जाईल. व्यापाऱ्यांच्या काही दावणी आहेत, काही शेतकऱ्यांच्या दावणी आहेत, काही लोकांनी स्पेशली बकरीसाठी काही बोकडे आणलेले आहेत. मार्केट कसं चालू आहे, काय रेंजला जात आहेत आणि विशेष म्हणजे दातावर आलेल्या बोकडाच्या संदर्भात इथं कसं बाजार आहे या संदर्भात हा व्हिडिओ शूट करते. नमस्कार, माझं नाव सतीश रणेर. तुम्ही पाहताय आधुनिक शेतीचे चॅनल आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून बाजारामधून प्रॅक्टिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न आहे. आज बकरीच्या बोकडाचा बाजारामध्ये कसा व्यवहार चालतो किंवा जे शेळी पालक आहेत, उद्या तुमच्यापासले काही बोकडं जर तुम्हाला बकरीसाठी बाजारामध्ये आणायचे असतील तर नेमका इथं व्यवहार कसा होतो या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवतोय. आपण आता प्रत्येक व्यक्तीपाशी जाऊया आणि व्यक्तीपाशी गेल्याच्या नंतर किंवा दावणीवरती जाऊ, शेतकऱ्यापाशी जाऊ, शेळी पालकापाशी जाऊ, त्यांच्याकडून कशी व्यवहार किंवा कशी देवाणघेवाण होते हे तुमच्या लक्षात येईल. आता परभणीच्या बोकडाच्या बाजारामध्ये नेमका व्यवहार कसा चालू आहे किंवा कोणते बोकडं काय किमतीमध्ये चालले त्या संदर्भामध्ये माहिती घेऊया. काही बोकडांपाशी जातो, प्रत्यक्ष तुम्हाला पण अंदाज येऊन जाईल त्या हिशोबानं. चालतं दातावर आहे किती? हा, दोन दातावरलं आहे. घरच्या शेळीचं आहे. कसं सोडायचं आहे? नाही नाही नाही, तुमचं एक, आम्ही व्हिडिओ करायलो त्याच्यामुळे म्हणालो, तुमचं एक अंदाज कसं सोडायचं आहे? 29 फायनल जाणार आहे का? बरं बरं, याच्यावरून अंदाज आला असेल त्या हिशोबाचा. एक काठेवाडीचा सुंदर बोकड आहे, त्याची किंमत बघूया. मामा घरचा आहे? कसा? किती दातावर आहे? झाले 4 दातावरले. कसं द्यायचंय तरी तुमचं द्यायचं? आम्ही हा, म्हणजे परभणीतल्या बोकड बाजाराच्या संदर्भात लोकांना काय किमतीची अपेक्षा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करायला. 50,000 रुपये. 50 फायनल 50 ला सुटणार आहे. समजा नंबर 1 सुंदर बोकड आहे, काठेवाडीमध्ये. काठेवाडी मधला असते. सगळ्यात पहिला हाच घेऊ म्हणलं. काठेवाडीचा बोकड आहे, तुम्हाला अंदाज आला असेल त्याची हाईट आणि त्या सगळ्या गोष्टीच्या स्ट्रक्चरनुसार एक 50 फायनल किंमत त्यांना ह्याची अपेक्षा आहे. आता काही दुसरे बघूया. एक होंडा आहे जे आपल्याकडं उस्मानाबादी किंवा गावरांमध्ये होंड्या बोकडाची जास्त क्रेज असते. चालू आहे काय सौदा? एकला त्याचा चालू आहे का? हे कसा गेलाय? 41 ला दिला का? 41,500 ला दिला. हे 41,500 दिलाय. बर 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 बर. कोणी घेतला? तुम्ही घेतला? मालक. बर 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 जमाने मी आहे. बर बर. 41,000 ला दिलाय. मस्त दिला, चांगलं चांगलं. दातावर आहे? अण्णा किती चंद्र दात गेले 2 दात. चाल. अण्णा चंद्रकांत सूर्यवंशी. मस्त गेला. मग काय 2 आणले तर? बर बर. दिले का? कसं काय दिले ना? काय भाव सोडा? 35. एक 2 बकरे आहेत आपले सबस्क्राईब आहेत. जवळपास बाजारामध्ये सकाळपासून 50-60 माणूस आहे जे प्रत्येक व्हिडिओ पाहणार आहे. बिटल मधला कानाची लांबी बिंबी भरपूर लांब कानामध्ये आहे आणि एक हे दोन्ही मध्ये. आता हे कसे सोडायचे? तर हे 35,000 ला. 35 ला. पलीकडं हे 26,000. हे दातावर आलेलं आहे का? 2 दात. 2 दातावर. 2 दात किलो. बरं, चांगलं आलेलं आहे. होणार आहे. होणार. हाईट आहे 36. फायनल 32. 32 फायनल. 32च्या कमी द्यायचं. आपलं गाव कोणतं आहे? देवसडी. तुमच्याकडे आलतो आपल्या फार्मवर. फार्मर आले ते? किती आहेत सध्या? आता सध्या 15-16 आहेत आपल्याकडे. ठीक आहे, चालतंय. चालतंय. मी कोणी असलं तुम्हाला कळवतो त्या हिशोबाने. बस ठीक आहे. बिटल आणि क्रॉस मधले काही, बिटल मधले काही, काठेवाडी मधले जवळपास सगळे बोकडं आहेत. तर आज थोडासा बाजार जो आहे बकरीच्या हिशोबानुसार आवक सुद्धा 70% बोकडांचीच आहे. पण ह्या रेटमध्ये सध्या इथलं चालू आहे. तो काठेवाडीचा 50च्या हिशोबातला, हा 35 फायनल 32 ला सुटतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गावरान किंवा याची रेंज तशी आहे. इथं आल्याच्या नंतर 2-3 माणसं आहेत जे आपले ओळखीचे. आकाश भाऊ डांगे हिंगोलीचे, कृषी मंथन चॅनलचे युट्यूबर, त्यांनी बोकड आणलाय. त्यांचा या ठिकाणी बघू. आणि सचिन इथं तुम्हाला एक ही दावण जे आहे. सचिन किती आणलेत आज? 70 आणलेत. व्हिडिओ करून टाकतोय सगळ्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे एक अंदाज येऊन जाईल की 70 बोकडाचे दावण परभणीच्या बाजारात सचिनची आहे. त्याच्यावरून अंदाज येऊन जाईल तुम्हाला सगळ्या गोष्टीचा. ठीक आहे, ते 70 येतं. रेंज काय आहे याची?
15,000पासून 20,000. आणि आजचं मार्केट कसं आहे बरं इथलं? मार्केट चांगलं. चांगलं आहे, टाईट मार्केट चाललंय, चालतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या इथली ही 70 बोकडाची दावण 16,000 रुपये दिली. परभणीच्या बाजारातली सगळ्यात मोठी दावण तोही दिसायली. हा? ही कोणती दिली जोडी? किती दिले तर? ही पूर्ण दावण दिली का? 16,500. ही 16.5 दिली का? ही आता ह्या इकडची बाकी आहे सांगा. एक सगळ्यात महत्वाचं आकाश भाऊ डांगे. आकाश भाऊ नमस्कार. आपला ब्रीडर हेच आहे ना? कृषी मंथन चॅनल जे तुम्ही शेतकऱ्यांनी भरपूर जणांनी पाहिलेलं आहे. शेती उपयोगी सगळे साहित्य त्यांच्याकडे उपलब्ध असतात. खूप मोठं स्टोअर गोडाऊन हिंगोलीला आहे वैजापूर गावामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं हा त्यांच्याकडेचा ब्रीडर आहे. काठेवाडीचे शेळ्या आहेत आणि आज हाणलेला आहे मुद्दाम परभणीचा बाजार दाखवायला. काय अपेक्षा? 71,000. 71ची का? बरं. दात झालेले आहेत पूर्ण. 2 वर्ष त्यांच्यापाशी 2 वर्षापासून सांभाळायला आहे. विशेष म्हणजे आपल्या फार्मवरच होता तो, त्यांनी आले सहज भेटायला आणि घेऊन गेले. त्यांच्यापाशी गेल्यावर तब्येत जास्त बनली उलट त्याची. काय म्हणजे बाजारामध्ये आल्यावर सगळ्या क्षेत्रातली माणसं भेटतात. त्याच्यामुळे आकाश भाऊंच्या चॅनलला कृषी मंथनला 100% भेट द्या. आता थोडेसे काही दुसरे बोकड बघून येतो चक्कर मारून. साहेब नमस्कार. नमस्कार, बोला. विशेष भेटायला येत होतं. या ना फार्मवर. झाली भेटी योग. अच्छा. आता तुमचे ऐकून आम्ही केलेलं आहे सुरू. काय यशस्वी झालो. किती 12 महिने झाले. किती? आता 10 आपण सुरू केले. 40 लोक गेलो. मस्त आहे की. कोणतं गाव? मानसी बोरगाव म्हणून सांगी खुशी. बरं. काय साहेब नाही आणलंय का आपले? हो, आज काय आणलंय? कोणता ब्रँड बिटलचा एक क्रॉस बिटलचा. तो तिथले काही जनावर विशेष पाहायला भेटतात. जसा हा बिटल मधला. आता बिटल मधले कलर तुम्हाला वेळोवेळी सांगितलेले आहेत. हा तांबड्या तांबूस रंगामधला थोडासा. याची क्वालिटीवरून लक्षात येते. पंच तुटी शिंगांचं बघा, हे फार विशेष आहे. दातावर आलेलं आहे सगळ्या. कितीला सोडायचं? 55 पर्यंत फायनल जाणार आहे. हाईट बघा, हाईट वरून बी लक्षात येते. जवळपास माझ्या तुटीपर्यंत हाईट चेहऱ्याची म्हणजे त्याची तुटीची येते. त्या हिशोबानं चांगल्या हाईटचं बोकड आहे. त्याच्यानंतर एक तुम्हाला विशेष दाखवतो. आपलेच जुने मेंबर त्यांनी आणलेलं एक जनावर. त्याची तब्येत बघा, त्याची शिंगाची ठेवण सुंदर आहे. हे बघा, बकरीसाठी बोकड म्हणल्याच्या नंतर सुंदर देखना अंगात भरलेला. त्या हिशोबानं कसा सोडायचा आहे? आपली मागणी व्हायली सर 48,000ला, आपल्याला 51,000ला सोडायचं. 51ला फायनल सोडायचं. ही आजची मागितला का? 48ला मागितलाय. 3 सौदा चालू आहे. 48ला मागितलाय, 51ला. लाईव्ह व्हिडिओ आहे. काय होतंय का बघा, इथले इथंच 51 फायनल म्हणाले तर. नाही 48,000. बघा काही थोडंफार त्याच्यामध्ये जाईल. 48,000ला. तुमचं परभणीच्या बाजारात नाव आहे, चांगले हो. व्यापारी येतं आणि ते आपल्या जुने चॅनल वरले मेंबर येतं. त्या हिशोबानं म्हणतोय कुर्बानीला जाणार आहे. नंबर 1 बकर आहे. हा होतंय का काय? अरे बाबा 18,000 काय हा ये खाली नाम पे हो रहा बोल के हाँ। 18,000 ज्यादा है, ज्यादा है। 30,000 का माल है बोल रहे. बघा, अपेक्षा 51ची 48ला बसायला. सांगितलं तसं सांगा. हो ना. पुरे नगदी पाहिजे. हा पुरे नगदी आहेत ना हो. पुरे नगदी. चला सुटला सुटलं तर. सुटला 48ला, काय प्रॉब्लेम नाही. हो. चला करा व्यवहार तुमचा. सुंदर बकरा आहे. चॅनल वरती व्हिडिओ आला, जुने मेंबर आहे, त्याला बी आनंद झाला आणि सौदा पण झालेला आहे. त्या हिशोबाने कसं चालू आहे का? चालू आहे ना भाऊ. कसं त्याला 22,000ला मागायचं. आपण 23,000. बस करणे का फिर? बरं, एक 200 वरी द्या. आणि लाव पैसे लाव. या इकडे सौदा व्हायला म्हणल्यावर त्याला काय जाऊ द्या आता. कसा 22,000ला दिलं दादा. सोडला? दिलं 22,000 झाला सोड. हे लंगोटे व्यापारी परभणीतल्या बाजारात कित्येक वर्षापासूनची परंपरा. कारण त्यांचे दावण असते. आज काय पुरे बकरेच आणले होते? दिले? ते 2 दिले. दाखवा एकदा. ते 3 पिले दिले. 3 दिले का? कसे दिलेत? 32.5ला ते 58 यापर्यंत म्हणा त्याच्यासमोर. बरं. हे अच्छा, हे 2 दिले. ते 2 58ला दिले. 32.5ला दिले. बरं. चांगले गेले मग. पण किंमत तुम्ही लय हिशोबाने हे केली. आजच्या हिशोबाने म्हणल्यावर हे 32.5ला दिलं. नंबर 1 गेले. आणि हे दोन्ही हे 2 58ला दिले. हे परभणीच्या बाजाराचा आजचा व्यवहार आहे. तुम्हाला बाकीचे व्यवहार जे दाखवले त्या हिशोबाने जर बघितलं तर खूप सुंदर पद्धतीनं इथलं चालू आहे. हा
2 बोकडा अजून आहेत, एक कोटा चांगल्या क्वालिटी मधला आणि बिटल मध्ये. कसे सुटायलेत कसे? काय किंमत कितीला सोडली? 50 हे 50 ला. ती घेतला ते घेतलंय का तुम्ही? ते कसं घेतलंय? 28 ला घेतला. 28 ला. दात 2 दातावर आले. 2 दात चांगलं बसलं मग तेव्हा मनानं. आल्या हाणला वाटतं दाम का? शेतकऱ्याकडूनच घेतला. शेतकऱ्याकडून घेतलंय. बरं हे 50 ला सुटायले का? 50 ला सोडायचं. बरं आपल्या घरचंच आहे का कसं? हा घरचाच. हे मस्त बसलं त्या मनानं. हा ते शेतकऱ्याकडून घेतलं, जरा ओळखीचा शेतकरी. बरं आता सोडायचं कसं? सोडायचं नाही ते, आता न्यायचं. घरीच करता. हा बरं चांगली गोष्ट आहे. ते सोडायचं. कोटाचं 50 ला सोडायचंय. हे घेतलेलं आहे घरच्यासाठी, त्या हिशोबानं चांगलं पिलू बसलंय. चालतं. अशा पद्धतीनं परभणीच्या बाजारामध्ये म्हणजे इथं चालू आहे. तुम्हालाही महाराष्ट्रातले वेगवेगळे बाजार माहिती आहेत. कशा पद्धतीनं तुमच्याकडे व्यापार चालू आहे, किती किमती येतात, एकदा कमेंटमध्ये सांगून द्या. परभणीचा बाजार कसा वाटला, परभणीच्या बाजारातले हे व्यवहार कसे वाटले, किंवा हा परिसर काय, इथल्या सगळ्या किमती कशा आहेत, तुमच्याकडे ह्या किमती आहेत का, मला कमेंटमध्ये सांगून द्या. आणि शेळी पालनातल्या बाकी सर्व गोष्टी पाहायच्या असेल चॅनलवरती भेट द्या. धन्यवाद.